रायगडच्या पवित्र मातीत कर्तव्याचा जयघोष। दुर्गराज रायगड, स्वराज्याची राजधानी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा साक्षीदार असलेला हा रायगड दरवर्षीप्रमाणे यंदाही 5 व 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी लाखो शिवभक्त रायगडच्या चरणी लीन झाले। राज्याभिषेक दिनाचा मुख्य सोहळा 6 जून रोजी पार पडला। लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत संपूर्ण रायगड जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने दुमदुमून गेला। नमस्कार मित्रांनो, मी राजशेखर परब आणि आपण पाहतात जनसामान्यांचा बुलंद आवाज रायगड टुडे मराठी। रायगडच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल आणि रायगड पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी आणि जवानांनी स्वराज्याची राजधानी रायगडवर संपन्न झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्या यासाठी घेतलेल्या अहोरात्र मेहनतीवर विशेष आजचा रिपोर्ट। या सोहळ्याचे वैभव जितके दिसते तितकेच त्यामागील मेहनत अनेकदा दिसत नाही। हजारो वाहनांची ये-जा, लाखो शिवभक्तांची सुरक्षा, वाहतूक यंत्रणा, आपत्कालीन यंत्रणा, संवेदनशील ठिकाणांवरती बंदोबस्त, गर्दीचे व्यवस्थापन, वैद्यकीय मदत, बॉम्ब शोधक पथके, जलद प्रतिसाद पथके आणि विविध सुरक्षा यंत्रणांचा समावेश। या सर्व डोंगरा एवढ्या डोलारा उभारण्यासाठी रायगड पोलीस दल अनेक दिवसांपासून रात्रंदिवस कार्यरत होतं। यंदाच्या सोहळ्यासाठी हजाराहून अधिक पोलीस कर्मचारी, अधिकारी, होमगार्ड, बॉम्ब शोधक पथके आणि विशेष सुरक्षा पथके तैनात करण्यात आली होती। या संपूर्ण व्यवस्थापनेच्या केंद्रस्थानी होत्या त्या रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती आचल दलाल यांचे नेतृत्व म्हणजे केवळ आदेश देणे नव्हते, तर स्वतः पुढे राहून जबाबदारी स्वीकारणे। रायगडच्या पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी आपला संपूर्ण पथकाला सोबत घेत प्रत्येक घटकावर बारकाईनं लक्ष ठेवत हा महत्त्वाचा सोहळा सुरळीत पार पाडला। रायगडच्या पायथ्यापासून ते राजसदारापर्यंत, वाहतूक यंत्रणेपासून ते गर्दीच्या व्यवस्थापनापर्यंत प्रत्येक ठिकाणी पोलीस दल सतर्क होतं। विशेष म्हणजे लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत एवढ्या भव्य सोहळा कोणत्याही मोठ्या अप्रिय घटना न घडता यशस्वीरित्या पार पडला। याचे श्रेय केवळ एका व्यक्तीला नव्हे तर संपूर्ण रायगड पोलीस दलाला जाते। मात्र त्या दलाचे नेतृत्व करणाऱ्या आचल दलाल मॅडम यांचे योगदान निश्चितपणानं विशेष अधोरेखित केले गेले। पोलीस गणवेशातील माणूस हा भावना असलेलाच माणूस असतो। अनेक दिवसांची धावपळ, जागरण, ताण तणाव आणि जबाबदारी पार पाडल्यानंतर जेव्हा यशाची खात्री पटते तेव्हा आनंदाला वाट मोकळी होते। म्हणूनच कार्यक्रम यशस्वी संपन्न झाल्यानंतर रायगड पोलीस दलातील जवानांनी आनंद व्यक्त केला, नाचले, गायले, आपला उत्साह साजरा केला। त्या आनंद उत्सवात स्वतः पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी देखील जवानांसोबत ठेका धरला। हा केवळ नृत्याचा क्षण नव्हता, तो नेतृत्व आणि सहकार्यांमधील आत्मीयतेचा क्षण होता। तो क्षण होता कर्तव्यपूर्तीच्या समाधानाचा। आज रायगड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक शिस्तबद्ध झाल्याची भावना अनेक नागरिक व्यक्त करतात। अवैध धंद्यांवर कारवाई, संघटित पोलिसिंग आणि प्रशासनातील शिस्त यामुळे पोलीस दलाविषयी जनतेचा विश्वास अधिक दृढ होताना दिसत आहे। अशा वेळी शिवराज्याभिषेकासारखा जागतिक स्तरावर लक्ष वेधून घेणारा सोहळा यशस्वीपणे पार पाडणे ही त्या कार्यपद्धतीचीच प्रचिती म्हणावी लागेल। शिवरायांनी शिकवले होते की स्वराज्याची खरी ताकद तलवारीत नसते तर कर्तव्यनिष्ठ सेवकांमध्ये असते। आज रायगड पोलीस दलातील प्रत्येक जवानाने आणि त्यांच्या नेतृत्वाने त्या शिकवणीचा प्रत्यय दिला आहे। रायगडच्या कड्याकपारीत आजही जणू सांगत आहे, ज्यांच्या खांद्यावर जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी असते त्यांनाही विजयाचा आनंद साजरा करण्याचा अधिकार असतो, कारण त्यांचा प्रत्येक घामाचा थेंब हा समाजाच्या सुरक्षित भविष्यासाठी अर्पण केलेला असतो। रायगड पोलीस दलातील सर्व अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड, स्वयंसेवक आणि विशेषतः पोलीस अधीक्षक आचल दलाल यांचे या यशस्वी राज्याभिषेक सोहळ्यासाठी मनपूर्वक अभिनंदन व कौतुक। तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी।